आज आपण उपवासाची अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता आपण ही बनवू शकतो. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी टाकायचे आहे. आवश्यकता लागली तर थोडं पाणी दळत असताना तुम्ही टाकू शकता. हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर, उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरीही चालेल, 2 चमचे कडकडीत शेंगदाण्याचं तेल गरम करून जिऱ्याची फोडणी घातलेली आहे. त्या खाण्याचा सोडा यामध्ये घातलेला आहे. जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता. त्यानंतर एका ताटामध्ये ओतून घ्यायचं, वरतून थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि 10 ते 12 मिनिटाला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. शिजला आहे की नाही चेक करायचा. त्यानंतर पूर्णपणे थंड करून हव्या त्या आकारामध्ये याला तुम्ही कट करू शकता. हा तुम्ही असाचही खाऊ शकता किंवा दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.